मराठा समाजाचं मोठं आंदोलन बीडमध्ये पेटलं होतं. मराठा समाजासाठी ओबीसी मधून आरक्षण मागणी केली होती. त्याचा काय परिणाम होऊ शकतो या निवडणुकीमध्ये? मला असं वाटतं की याचा परिणाम होऊ नये आणि नाही होणार माझा विश्वास आहे. कारण या आंदोलनाला जर चांगली दिशा द्यायची असेल तर एका ताकदवर नेतृत्वाची गरज आहे आणि ते फक्त बीड जिल्ह्यात नाही, समस्त राज्यातील समाजाला आहे. मला वाटतं सकाळी मी उठले तेव्हा पहिला चहा मुरली मोहळांकडे पिला आणि रात्रीचं जेवण कर्डिलेंकडे केलं, पाचरणेकडे संध्याकाळचा चहा पिला. या राज्यभरात मला कुठेच असं जाणवलं नाही की जातीवाद आहे. तर बीड जिल्ह्याच्या निवडणुकीत पहिलं पाऊल ठेवल्यावर माझी जात रोज जर काढली जाणार असेल तर हे दुर्दैवी आहे. बऱ्याच बैठका झाल्या समाजाच्या, त्याच्यामध्ये उमेदवार गावागावात उभा करण्याचं देखील ठरलं गेलं. कसं पाहता याकडे नेमकं कशा पद्धतीने? नाही, ते समाजाचा निर्णय, समाजाचा मालक नाहीये मी. माझा मालक समाज. मी मुलगा म्हणून, निमित्त म्हणून पुढे होऊन फक्त काम करतोय. समाजाचा निर्णय तो मालक आहे, मालकाने घेतलाय. शेवटी त्यांना अधिकार आहे. आता तुम्ही जर असं रस्त्यावर बोर्ड लावून देत नसाल, त्यामुळे गुन्हे दाखल करणार असाल, तुम्ही रस्ता रोको करू द्या ना, सभा बैठका घेऊ द्या ना, त्याच्यावर गुन्हे दाखल करायला लागले. मग आता कायद्याने अधिकार दिलेला ते तर करून देतात ना. का फॉर्म भरला म्हणून जेलला टाकणार आहे सगळ्याला? तो अधिकार आहे त्याचा, ते करू शकतात, कोणी टाकू शकते. 50-60 लोक. मग मराठीने बहुतेक त्यासाठीच निर्णय घेतला असेल ना. स्वतःचेच लेकरं उभा केले त्याने 50-60. मातंबर हाय कोण? सगळे बारबाटलेले तिथून तिथून. कोणी मातंबर कशाचं? सगळे आमच्याच मुंडक्यावर पाय देऊन पुढे गेले. आज आमच्या बाजूने बोलायचं बोलला की एखाद्या दिवसात कोणी मातंबर? एखादा मातंबर बोलला का सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा नागपूरच्या अधिवेशनात किंवा आत्ताच्या मुंबई झालेल्या अधिवेशनात? मातंबर हाय कोण? आमच्या मागं लागलेले मातंबर असतात का? त्यांना आडवं करणार? बहुतेक मराठीने त्यासाठी निर्णय घेतला वाटतं.